महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीनं घेण्यात येणारी राष्ट्रीय दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठीची शिष्यवृत्ती योजना परीक्षा आज पार पडली। या परीक्षेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील 26,479 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते। त्यापैकी 26,393 विद्यार्थी या परीक्षेला प्रविष्ट झाले। जिल्ह्यातील एकूण 73 केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली। सकाळी 10:30 ते 12 आणि दुपारी 1:30 ते 3 अशा 2 सत्रात ही परीक्षा घेण्यात आली। आज सकाळी 9 वाजल्यापासूनच परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर हजेरी लावली होती। महाराष्ट्र शासनानं छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजना सुरू केल्यापासून या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली होती। या योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना वार्षिक 9,500 रुपयांची शिष्यवृत्ती दिली जात होती। मराठा कुणबी, कुणबी मराठा आणि मराठा कुणबी या प्रवर्गातील 9वी ते 12वीच्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना सारथी संस्थेतर्फे मदत दिली जात होती। आर्थिक दुर्बल घटकातील हुशार विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करण्यास मदत करणं हा या योजनेमागचा उद्देश होता। मात्र यावर्षी महायुती सरकारनं अचानक ही योजनाच बंद केली आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांना मोठा धक्का बसलाय। सरकारनं अचानक कोणतीही योजना बंद करू नये आणि छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजना पूर्ववतपणे सुरू करावी अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांकडून होती आहे। आपले महाराष्ट्र शासन होतं ते आपल्याला राजाराम सारथी शिष्यवृत्ती सर्व विद्यार्थ्यांना लागू होती। म्हणजे NMMSमध्ये ज्या ओपनवाल्यांचं मेरिट खूप हाय लागत होतं आणि त्यांना काही विद्यार्थ्यांना त्यामुळं स्कॉलरशिप मिळत नव्हती। पण ज्यांना चांगले मार्क पडलेत पण आणि तरीही मेरिटमध्ये नाही आलं त्यांनाही सारथी स्कॉलरशिप लागू होत होती। पण शासनानं आता ती सुद्धा बंद केल्यामुळं विद्यार्थ्यांचे अनेक शैक्षणिक नुकसान होत आहे आणि मग ती पूर्ववत चालू करावी। महायुती सरकारनं गेम चेंजर योजना म्हणून लाडकी बहीण योजना सुरू केली। त्यानंतर विकास कामांसाठी आर्थिक तुटवडा जाणवू लागला आणि मग याआधीच्या एक करत सर्वच लोकोपयोगी योजना बंद करण्यास सरकारनं सुरुवात केली आहे। त्यापैकीच एक छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजना आहे। मात्र ही योजना बंद केल्यामुळं संपूर्ण राज्यातील विद्यार्थी आणि पालकांमधून संताप व्यक्त होतोय।